दीप ज्योति परम ज्योति, दीप ज्योति जनार्दना, दीपो में हरतु पापम, दीप ज्योति नमोस्तुते। शुभं करोतु कल्याणं, आरोग्यं सुखसम्पदः, द्वेषबुद्धि विनाशाय, आत्मज्योति नमोस्तुते। आत्मज्योति प्रदीप्ताय, ब्रह्मज्योति नमोस्तुते। ब्रह्मज्योति प्रदीप्ताय, गुरुज्योति नमोस्तुते। सन्मानित सर, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली मॅडम, नेत्रे सर आणि माझे विद्यार्थी मित्र, नेताजींबद्दल बहुतेक बरंचसं काही सांगून झालं. आणखी काय बरं म्हणजे सांगण्यासारखं असं खूप काही असं नाही आहे. आपण या 128 वर्षानंतर सुद्धा या नेत्याला आपण या म्हणजे आठवणी ठेवतो, आठवण काढतो, कारण त्यांनी असं काहीतरी कर्तृत्व केलंय जे आपल्या देशासाठी त्यांनी सर्वस्व त्याग केलेला. आपण या नेत्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणजे आपण या नेत्यांच्या ज्या ज्या जयंती साजऱ्या करतो यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण यानंतर अशा प्रकारे नेताजी घडावे यासाठी आपण जर सर्वस्वानी प्रयत्न केला तर ती त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आदरांजली असेल. एवढं मी माझे बोलू शकतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी त्यांना अभिवादन केलं आहोत. तर बरंच आपण सर्वांनी बरीचशी माहिती सांगितलेली आहे, पण नेताजी हे एक प्रश्न असं होतं की त्यांनी आपल्या देशातच नाही तर परदेशात जाऊन स्वातंत्र्य आपल्या देशाचं पाहिलं आणि बऱ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाले होते. पण दुर्दैव आपल्या सर्वांचं आणि आपल्या देशाचं तिथे अकाली गेले नाही तर हा आपला हिंदुस्थान अखंड राहिला होता. ठीक आहे, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी चाहता पूर्वीपासूनच नेताजींचा अगदी सुरुवातीपासून मी त्यांचा चाहता होतो, त्यांच्या विचारांचा मी समर्थन होतो. पण 2019 मध्ये मी एका सैनिक संस्थेबरोबर जोडले गेलो आणि तिथून नेताजी बरोबर प्रवास आहे तो जवळने सुरू केला. तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल की जय हिंद सैनिक संस्था ही जी संस्था मी स्थापन केलेली आहे आणि ती देशभर काम करते आहे. त्या संस्थेचा राष्ट्रीय महासचिव आहे आणि तुम्हाला सांगायला आवडेल की अनेक वर्ष या नेताजींकडे सर्वच राजकीय पक्षांचं दुर्लक्ष आहे. 2014 पासून बीजेपीचं सरकार आलं आणि त्यांनी जेव्हा आमच्या आपल्याकडे
की नेताजी दुर्लक्षित आहे आणि त्यांचं स्मारक झालं पाहिजे म्हणून आम्ही मागणी केली आणि त्यामध्ये माझा सुद्धा फायद्याचा वाटा आहे. 2021मध्ये आम्ही मागणी केली शासनाकडे की नेताजींचं स्मारक आणि भव्य पुतळा हा इंडिया गेटवर दिल्लीला उभारला गेला पाहिजे आणि मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावर नेताजींचा भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातील सर्व शाळा कॉलेजमध्ये नेताजींचे विचार आणि त्यांचे जे क्रांतिकारी विचार, त्यांची जी देशभक्ती आहे, त्यांचं जे अतिशय आक्रमक आणि देशभक्ती त्यांची जी आहे, त्यांचं जे कार्य आहे ते कार्य प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो. आणि दिल्लीचा मोठा पुतळा आपण पाहिला असेल तो उभारला गेलेला आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा आपल्या गेटवे ऑफ इंडियावर नेताजींचा पुतळा उभा राहण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. पण पुतळा उभा करणं काही सोपं नाही, त्याची अनेक परवानग्या द्यायला लागतात आणि ही प्रोसेस सुरू आहे आणि त्यामध्ये सुद्धा माझा अधिक वाटा आहे. माझा म्हणजे जय हिंद सैनिक संस्था आणि PDF शिक्षक संघटना सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 23 जानेवारी आहे. आम्ही आताचे जे नवीन शिक्षण मंत्री आलेले आहेत दादासाहेब भुसे त्यांना भेटलो 5 जानेवारी 2025ला. त्यांच्या कानावर हे घातलं म्हटलं हे सगळं असं प्रलंबित आहे. 2-3 वर्षापासून लॉकडाऊनमध्ये राज्यपालांना आम्ही भेटलो होतो, निर्देश दिले शासनाने शिक्षण विभागाने दिले. पण आम्ही तातडीने मंत्रालयामध्ये गेलो नंतर आणि 7 जानेवारीला निर्देश आले शिक्षण विभागाने त्याच्यानंतर सर्व शाळांना निर्देश द्यायला पाहिजे. आला का विषय झाला जे ज्या माणसाने देशासाठी फक्त झालेलं आहे त्याच्याबद्दल एवढी अनास्था आपल्यामध्ये आहे. शासनाचे आदेश येऊनही त्यांनी परिपत्रक काढलं नाही. उच्च शिक्षणाचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर देवलांकर यांना सुद्धा भेटलो आणि त्यांनी निर्देश दिले लेखी सर्व विद्यापीठांना आणि सर्व कॉलेजेसला की तुम्ही तर त्यांनी प्रयत्न केले होते पण त्याचा दिवस कमी होते. त्यामुळे यावर्षी शाळांमध्ये आम्ही ज्या ठिकाणी जातो आहे ज्या शाळांमध्ये आम्ही स्वतः गेलो तिथे कार्यक्रम झाले. पण सर्व शाळा कॉलेजमध्ये पुढच्या वर्षी मात्र निश्चितपणे हा उपक्रम जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये 1 आठवडाभर वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत आणि त्याची आम्ही नव्याने पुढच्या वर्षी तयारी करणार आहोत. पण हे जे आता आपण नेताजींचं जे बघतोय तुम्ही बरेचसे सांगितलं, पण आजची अशी बातमी आहे की त्यांचा मृत्यू झाला 18 ऑगस्ट 1945 रोजी कन्फर्म झालेला आहे. आणि त्यांच्या ज्या अस्थी आहेत, अस्थी म्हणजे काय त्यांचा शरीराचा हाडा आहे नातू चंद्रन कुमार बोस. मला सांगायला आवडेल की आमच्याबरोबर त्यांच्याशी बोलणं आम्ही कधी नेताजींना तर माझ्या प्रश्न नाही, पण त्यांचे नातू जे आहेत ते सुद्धा देशभक्त आहेत आणि ते नेताजींचं जे कार्य आहे आणि त्यांचं जे काही एकत्रित क्रांतिकारी विचार आहेत ते जगातील देशातील सर्वांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्नशील आहेत आणि यांच्या जय हिंद सैनिक संस्थेबरोबर जुळलेले आहेत. तर अजून बातमी आलेली आहे आणि त्याच्यावर शिक्काबद्दल कारण काय की गेले अनेक वर्ष 1947 स्वातंत्र्य झाल्यापासून अनेक चौकशा लागल्या. जे चंद्रकुमार बोस आहेत यांनी सांगितलं नरेंद्र मोदींना आपली चेतावणी दिली की तुम्ही 23 जानेवारी 2025च्या आज जपानमध्ये असलेले रिपुजी मंदिरामध्ये असलेले नेताजींचे जे काय अस्थी आहेत त्या अस्थी 23 जानेवारीच्या भारतात आणा. आम्ही त्यांच्या वारस आहोत. DNA चेक करा. आता टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे. ते बोस आहेत की नाही हे सुद्धा तुम्ही DNA चेक करा. पण दुर्दैवाने ते झालं नाही. पण आगामी काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
व साहेबांबरोबर जैन सैनिक संस्था सुद्धा आणि TDF सुद्धा यामध्ये आम्ही पाठपुरावा स्वतःबरोबर करणार आहोत. तर यांनी जे काय नेताजीने जे कार्य केलेलं आहे ते असामान्य कार्य आहे. देशामध्ये काम करणं सोपं आहे, पण माझ्या देशामध्ये राहून देशाच्या बाहेर राहून आझाद हिंद फौज जी उभारली त्याच्यामध्ये 60,000 सैनिक होते. त्याच्यामधील 26,000 मृत्यूमुखी पडले. ते आता मागे सांगितलं जपान, सिंगापूर, मलेशिया, इकडून ते जातात इकडे ब्रह्मदेश, इकडून ते मणिपूर त्या भागापर्यंत ते आले होते. पण दुर्दैवाने पण आग्रा इंग्रजांना एवढा जबरदस्त दिला की चले जाओ घोषणा दिली, चलो दिल्ली ही घोषणा दिली. त्यामुळे इंग्रजांना समजलं की आपल्याला आता इथे राहणं शक्य नाही. त्यांनी हळूहळू सर्व भारत सोडून घेतला आणि ते आपल्या देशातून बाहेर गेले. त्यामध्ये आपण बरेच वेळा आता इथे बघतोय की आपण काही नेत्यांचं गांधीजी, नेहरू किंवा इतर जे कोण आहेत त्यांचं मोठं काम आहे, मोठं कार्य आहे, पण नेताजींचं कार्य अजिबात कमी नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे जाऊन त्यांचं कार्य आहे, देशाच्या बाहेर जाऊन यांनी कार्य केलेलं असल्यामुळे त्यांना सुद्धा त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला विशिष्ट प्रकारची त्यांना आदरांजली व्हायला पाहिजे. त्यांच्याबद्दल आपल्याला पुढच्या वर्षापासून आपण मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात देशभर आपले कार्यक्रम आज सुरू आहे आपल्या संस्थांमध्ये. पण तुम्हाला प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये ह्या पुढच्या वर्षी कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण सर्व सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो आणि नेताजींना पुन्हा वंदन करून पूर्ण थांबवतो. जय हिंद, जय हिंद. विद्यार्थी या विद्यार्थीला आपलं मनोबल व्यक्त करावं. मुझे उन दो में तुम्हें आजादी दूंगा असं आता सरांनीच आपल्याला सांगितलं. छान प्रकारे सरांनी एक मार्गदर्शन केलं. म्हणजे आपल्याला जे काही माहिती नाही आपण वर्ष विसरलं ते सरांनी छान पद्धतीने केलं. तसंच मी थोडक्यातच सांगणार आहे सरांनी त्याप्रमाणे सांगितलं तेच आम्ही केलं. पण जसं काय म्हणजे बघायला गेलं तर लहान मुलं पण जे अशी तयारीमध्ये जातात जेव्हा प्रश्न करतात तर त्यांच्या तोंडातले ऐकण्यामध्ये ते असतं की खूप म्हणजे खून दो में तुम्हें आजादी दूंगा हे ऐकण्यामध्ये खरंच एक आम्हाला शहारा येतो की त्यावेळेस जे आपले वीर जवान त्यांचा देशावर खूप प्रेम होता आणि त्याच्यामध्ये त्यांचे वडील त्यांना साथ देत होते. थोडीशी सुरुवात आहे मान्यवर उपस्थित आणि तुम्हा सगळ्यांना नमस्कार. सुरुवात मागते तर हे की त्यांचा वडिलांचं त्यांना खूप सहकार्य होतं की त्याच्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस जसे शिक्षणामध्ये होते तसं त्यांना देशावर सुद्धा खूप प्रेम होतं. ते शिक्षण आपल्या कोलकात्यामध्ये पूर्ण करत असताना त्यांनी बाकी शिक्षण आपल्या बाहेर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी पूर्ण केलं. तिथे त्यांना पदवी मिळाली असताना पण त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांचं बलिदान दिलं की त्यांना ते देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या देशासाठी आपल्या भारतामध्ये येऊन वीर जवानांना कसं म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये ते बोलत राहायचे असे सतत की बंधू आणि भगिनींनो आपण एकत्रित होऊन जातपात धर्म न समानता न बाळगता आपल्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळेल ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हटलं होता. आणि खरंच ते धर्म जात सगळ्यांना घेऊन समानतेने चालत होते. म्हणून अशा थोर वीर सुभाषचंद्र बोस यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करते आणि तेच सांगते जय हिंद जय आहे त्याला स्वीकृती दोघींना आपण मनोबल व्यक्त करावं. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे या देशातील सर्व महापुरुष यांच्या प्रतिनिधी प्रथम अभिवादन उपस्थित आनंदरात्री विद्यालयाचे प्राध्यापिका आदरणीय सोनाली मॅडम तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले मुख्याध्यापक आणि विविध क्षेत्रामध्ये अतिशय पद भूषवलेले असलेले आदरणीय आधार स्तंभ चंद्रे सर, परब सर, धोत्रे सर आणि या विद्यालयामध्ये शिकत असलेले माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा आदरणीय जय महाराष्ट्र. आज दिनांक 23 जानेवारी हा महत्त्वाचा दिवस म्हणजे आजचा
दिवस आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या बद्दल आज आपल्या सरांनी खूप मार्गदर्शन केले, म्हणजे कृष्णाने केलेलं आहे, तरी सुद्धा मी थोडक्यामध्ये माझं मनोगत मानतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक ओडिसामध्ये झाला. 1897 मध्ये बीकानेरमध्ये झाला. त्यांचं शिक्षण त्यांनी तिथे पूर्ण केलं. त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले, तिथे सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर त्यांची ती पदवी त्यांनी घेतली ISSC ची. त्याच्यामधून पण ते शिक्षण घेऊन आल्याच्या नंतर पण त्यावेळी शिक्षण घेत असताना आपल्या देशावरती इंग्रज मान होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्या एवढं शिक्षण घेऊन पण त्याच्यावरती पाणी सोडून अगदी देशभक्तीसाठी आपल्या देशाची सेवा करायला लागले. सेवा करताना त्यांनी काही जवान त्यांच्या संस्कृती असते त्याने जमा करून त्यांना घोषणा दिली, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन, तू मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा. या प्रकारे त्यांनी त्यांचं कार्य चालू केलं. आणि त्यांचं जे चालू केलं त्याच्यानंतर त्यांचे जे वडील जे होते त्यांचे बोस आणि प्रभादेवी असे त्यांचे वडील तिथे वकील असल्यामुळे त्यांना 14 मुलं होती. 14 मुलांमधून ते 9वे पुत्र होते. आणि त्यांनी त्या कोलकातामध्ये जे वकील असल्यामुळे त्यांचं शिक्षण वगैरे सर्व व्यवस्थित झालं. तर जो त्यांना देशाचा जो हे लागलेला त्यांचं जे शिक्षण झालेलं प्रेसिडेन्सी कॉलेज असं भरपूर काय आहे. तर त्याच्यामधून त्यांनी देशाची सेवा करण्याची चालू केल्याच्या नंतर त्यांनी हिंद सेना स्थापन केली. त्याच्यानंतर आपल्या देशासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये एक पद घुसवलेलं आहे. 38ला अध्यक्षपद घुसवले. त्याच्यानंतर त्यांनी भरपूर समाजसेवेसाठी केला. म्हणजे इंग्रज लोकांना त्यांनी अगदी इतकी देशसेवा केली की जवानांना घेऊन त्यांनी इंग्रज लोकांना कळून सोडलं. आणि त्यांचा वोट घेतला अंग्रेजांनी की त्यांना समजलं की आता या देशामध्ये समाजसेवक जागृत झालेले आहेत, आता आपण या देशावरती जास्त काळ राज्य करू शकत नाही. अशा प्रकारचं त्यांनी हे केलेलं आहे, आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे. आजपर्यंत जे त्यांचं आपण विमानाने गेले, त्यांचं मृत्यू झाला, तर ते पण अजून काय उघड झालेलं आहे त्यांचं कसं मृत्यू झालं, कसं काय झालं. तर असे ते दोन समाजसेवक नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांनी आपल्या देशासाठी आपल्यासाठी जे बलिदान दिले आहे, दोन महापुरुष भरपूर आहेत, पण त्यांनी जे आपलं बलिदान दिलेलं आहे, आपण स्वतःच्या हाताने आत्मसात करून घेतलेली जे दोन पुरुष आहेत, त्यांना मी माझ्या अनंतरात्र विद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे सर आहेत, आपले सर्व मॅडम यांच्या सर्वांच्या वतीने मी आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रमाण जयंतीबद्दल जय भारत. आपल्या सुभाषचंद्र बोस यांची जीवनचरित्र याबद्दलची संपूर्ण माहिती त्याच्यावर दिलेली आहे. खरंच त्यांचे जे वडील होते ते कोलकाता यांच्यामध्ये येथील ते प्रसिद्ध वकील होते. त्या काळाचे ते प्रसिद्ध वकील होते. आणि त्यांची जी कौटुंबिक जर परिवार बघितला तर त्यांच्या आई वडिलांना 7 भावंडं होती, 14 भावंडं होती. त्यापैकी 9 पुत्र मुलगे होते आणि 5 असलेल्या मुली होत्या. असं त्यांचा परिवार होता, कौटुंबिक परिवार होता. आणि त्याच्यामध्ये 7व्या नंबरला होते सुभाषचंद्र बोस. हां, छान. असं त्यानंतर त्यानंतर एका दहावीची विद्यार्थ्यांनी 7 नंबर त्या विद्यार्थ्यांना आपण नोंद व्यक्त करावं. आज दिनांक 23 जानेवारी 2025 भारतीय स्वतंत्र लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा जन्मदिवस. आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128वी जयंती साजरी करीत आहोत. आजच्या याच दिवशी ओडिशा राज्यातील कटक शहरात प्रसिद्ध वकील जानकीनाथ बोस व प्रभावती देवी यांच्या घरी
1997 साली सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण कटकमध्ये झाले. उच्च शिक्षणासाठी ते कलकत्ता विश्वविद्यालयात पोहोचले. कलकत्त्यात त्यांनी 1919 मध्ये प्रथम BA ची परीक्षा उत्तीर्ण केली. नेताजींच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी सरकारी नोकरी करावी. आपल्या वडिलांची इच्छा म्हणून नेताजींनी IAS ची परीक्षा दिली व त्या परीक्षेत त्यांनी 4थ्या क्रमांक मिळवला. परंतु देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्याची भावना नेताजींच्या मनात लहानपणापासूनच ठरलेली होती आणि म्हणूनच त्यांनी 1 वर्षाच्या आतच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःला देश स्वातंत्र्याच्या कार्यात झोकून गेले. 1941 साली नेताजी जर्मनीला गेले. तेथे जाऊन त्यांनी जर्मनीचा तानशाह अडोल्फ हिटलर यांची भेट घेतली व भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत मागितली. भारतातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी त्यांना आझाद हिंद फौजची स्थापना केली. त्यांनी तरुणांना आवाहन केले की तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. यानंतर 1946 मध्ये नेताजी जपानच्या मदतीने सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरमध्ये मोहनसिंग द्वारे बनवलेली इंडियन नॅशनल आर्मीची कमान त्यांनी हाती घेतली. सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमधून रेडिओवर संबोधन करताना गांधीजींना पहिल्यांदा भारताचे राष्ट्रपिता म्हणून सन्मान दिला. सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या भाषणात देशाच्या जनतेला एक संदेश दिला होता. या भाषणात त्यांनी म्हटले होते, बंधू आणि भगिनींनो, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण ही युद्ध सुरू केले आहे. हे तोपर्यंत सुरू ठेवा तोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही. धर्म, पंथ आणि जात पात विसरून एकत्रित व्हा. 1945 मध्ये एका विमान दुर्घटनेत दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर सापडले नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या कारणावर आज देखील विवाद सुरू आहे. परंतु या सर्वांमध्ये ही गोष्ट सत्य की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोलाचे होते. आज आपण भारतीय जय हिंदचा घोषणा करतो. ते घोषवाक्य देखील नेताजींचे दिलेले आहे. देशासाठी आपले संपूर्ण जीवन व प्राण अर्पण करणाऱ्या महान नेत्यास माझे हे कार्य चालू आहे. त्यामुळे सर 26 जानेवारीला तिकडे जाणार आहे. त्यामुळं त्यांचा वेळात वेळ काढून आपल्या शाळेमध्ये आले त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आपले मासूरचे कॉम्प्युटर शिकवण्यासाठी गेलेल्या मॅडम आणि सर यांनी सुद्धा आपला वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यांचेही मी आमच्या आभार व्यक्त करतो. तसेच आपले परत सर यांनी सुद्धा त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच माझे सर्व लाडके विद्यार्थी यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यक्रमालाच मेसेज आला आणि आज चांगल्या पद्धतीने तयारी करून आला त्याबद्दल तुमचेही आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष कार्यक्रम संपन्न झाला असं